नमस्कार मित्रांनो, पुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सुबोध कबीरच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये फोन करतो आणि म्हणत असतो की मी हॉस्पिटलला येतो म्हणून. तर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, अरे सुबोध, तू घाई करू नको, तू घरीच थांब. दादांना काय इथे झेपणार आहे का रात्री थांबायला? तू आणि कविता उद्या ये. आणि तसंही आता मधुश्रीला बरं वाटतंय. तिचा बीपी लो झाला होता म्हणून चक्कर येऊन पडली होती, परंतु डॉक्टर म्हणालेत आता लवकरच ती शुद्धीवर येईल. तिचा बीपी नॉर्मल झालेला आहे आणि तसंही मी तुला फोनवर सर्व काही कळवेल. तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात आणि म्हणतात, मधुश्री सरपोतदारांचे नातेवाईक कोण आहेत? तर सर्वेश म्हणतो, हो मीच आहे तिचा भाऊ. तर लगेच डॉक्टर म्हणतात, आता त्यांचा बीपी नॉर्मल झालेला आहे, लवकरच त्या शुद्धीवर येतील. तर लगेच सर्वेश म्हणतो, परंतु मृण्मयी? तर डॉक्टर म्हणतात, मृण्मयीला रक्ताची खूप गरज आहे. AB रक्तगट अजून मिळत नाहीये. आम्ही ब्लड बँकलाही फोन केलेला आहे, पण रक्त अवेलेबल नाहीये. तुम्ही तुमच्याकडून कोणाकडून मिळत असलं तर बघा. तर लगेच माया म्हणते, अरे सर्वेश, तुझा रक्तगट AB आहे ना, मग तू जा ना. तर लगेच आजी म्हणते, सर्वेश माझं रक्त चालेल का? तर लगेच सर्वेश म्हणतो, नाही आई, त्याला रक्तगट मॅच व्हावा लागतो आणि मगच ते रक्तगट चालतं. तर डॉक्टर म्हणतात, परंतु तुम्हाला काही बीपी शुगरचा त्रास आहे का? तर सर्वेश म्हणतो, हो मला बीपीचा त्रास आहे. तर डॉक्टर म्हणतात, सॉरी, मग तुमचं रक्त चालणार नाही. तर लगेच सर्वेश म्हणतो, काय? मग आता काय करायचं? तर लगेच गुंजा म्हणते, माझं रक्त तपासून बघता का तुम्ही, माझं चालत असेल तर. तर माया म्हणते, ए मुली, तुला काही कळतं की नाही? AB रक्तगट माहीत आहे का? स्वतःचा रक्तगट अजून माहीत नाही आणि चालली रक्त द्यायला. तर गुंजा म्हणते, मला ते काहीच माहीत नाही, परंतु तुम्ही माझं रक्त तपासून बघता का? चालत असेल तर तुम्ही घ्या लगेच. तर लगेच डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, तपासून बघायला काय जातंय, आपण एकदा चेक करून घेऊया आणि मग मी तुम्हाला लवकरच कळवतो. तसंही ब्लड बँकमध्ये रक्त अवेलेबल नाही आहे, त्यामुळे आपल्याला रक्ताची खूप गरज आहे आणि त्यामुळे आपण यांचं रक्त चेक करून बघूया. एमर्जन्सी खूपच आहे, तर झालं तर झालं मॅच, असे डॉक्टर म्हणतात आणि लगेच गुंजाला आतमध्ये घेऊन जातात. मायाही शांत बसलेली असते, काहीही बोलत नाही. तर सर्वेश लगेच त्याच्या आईला म्हणतो, बघ ना गाई, रक्तच रक्ताला कामं येत नाही. माझं रक्त AB रक्तगट असून सुद्धा मृण्मयीला मी देऊ शकत नाही. त्यानंतर कबीर हॉस्पिटलमधून बाहेर येतो व विचार करत बसलेला असतो. त्याला सर्व काही आठवत असते. त्याने कसे मृण्मयीला गुंजाचे व त्याच्या लग्नाचे सत्य सांगितलेले असते. तर तेवढ्यात लगेच उमेश तिथे येतो आणि म्हणतो, बिरादर, काळजी करू नको, मी ब्लड ग्रुपचं आपल्या सर्व पत्रकारांना कळवलंय, ब्लड मिळेलच. तर लगेच कबीर खूप भडकतो आणि म्हणतो, कधी मिळणार आहे? कधी मिळणार आहे तुझं ब्लड? तुझ्यामुळे सर्व झालेले आहे. तूच म्हणाला की मृण्मयीला सत्य सांग आणि मी तिला सांगितलं आणि आज तिची अशी अवस्था आहे. अरे ती माझी बायको आहे, तिला जर काही झालं ना तर बघ. तर लगेच उमेश म्हणतो, होणारी बायको आहे तुझी ती आणि तुझ्या डोळ्यात तिच्याबद्दल थोडंसंही प्रेम नाहीये आणि जे काही झालं त्यात माझी काहीही चूक नाहीये. मी फक्त तुला सांगितलं, तू मृण्मयीला फसवतोय. मृण्मयीला फसवू नको, तिला सत्य सांगून टाक आणि सत्य सांगितल्यानंतर हे झालं त्यात माझी काय चूक आहे बिरादर? काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. लवकरच आपल्याला ब्लड मिळेल. तेवढ्यात गुंजा तिथे येते. तर लगेच कबीर तिथून जायला निघतो. तर गुंजा म्हणते, साहेबा. तर लगेच कबीर म्हणतो, कशाला आली माझ्या मागोमाग आता? तर लगेच गुंजा म्हणते, साहेबा माझं ऐका तर. कबीर म्हणतो, काय ऐकायचंय? मृण्मयी फक्त माझ्या मामाची मुलगी नव्हती, माझी मैत्रीण होती ती आणि आता माझी बायकोही होणार होती, परंतु आता सगळं विस्कटलंय. आता तिला शुद्ध आल्यानंतर मी तिच्या समोर जाऊ कसा? सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तर लगेच गुंजा म्हणते, हो माझ्यामुळेच झालंय सर्व काही आणि या सगळ्याचा त्रास मृण्मयीताईला आणि आईला भोगावा लागतोय. आईचाही तुमच्यावर खूप जीव आहे. बघितलं ना कशा चक्कर येऊन पडल्या आहेत त्या. मला नाही बघवत त्यांना त्रासात. तर लगेच कबीर म्हणतो, नाही बघवत ना, तुझं काय जाणार आहे? सगळा त्रास मला होणार आहे आता. तर लगेच गुंजा म्हणते, हो. तर लगेच कबीर मनाशी विचार करतो की गुंजाचं म्हणणं मला पटतंय, परंतु मी का ऐकतोय तिचं? ती कोण आहे माझी?
तसंही ते डोंगरवाडीत झालेलं जबरदस्तीचं लग्न मला मान्य नाही, त्यामुळे मी गुंजाचं इथून पुढे काही ऐकणार नाही. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आतमध्ये सर्वेश ब्लड बँकमध्ये फोन करत असतो, मात्र तिथे रक्त अवेलेबल नसतं, त्यामुळे सर्वेश खूप भडकलेला असतो. तर माया म्हणते काय झाले. तेवढ्यात नर्स येतात आणि म्हणतात इथे गुंजा कोण आहे. तर लगेच सर्वेश म्हणतो काय झालं. तर नर्स म्हणतात गुंजाचं रक्त मॅच झालेलं आहे आणि ते रक्त मृण्मयीला चालेल, पटकन चला. तर लगेच सर्वेश विचारात पडतो आणि म्हणतो आधी डोंगरवाडी आणि आता माझा रक्तगटही मॅच झाला. त्यामुळे सर्वेशच्या मनात भीती निर्माण झालेली असते. तर लगेच मायामध्ये सर्वेश विचारात काय पडलाय, गुंजाचं रक्त मॅच झालंय, जा पटकन बोलाव तिला. तर गुंजा व कबीर बाहेर बोलत असतात. तर गुंजा कबीरला म्हणते मी मृण्मयीताईला काहीही होऊ देणार नाही आणि तसंही तुमच्या लेखी या लग्नाला काहीच किंमत नाही आहे ना. तर लगेच कबीर म्हणतो आणखीन किती दिवस मला दोष देणार आहे, सर्वजण मलाच दोष द्या. तर गुंजा म्हणते नाही, मी तुम्हाला दोष देत नाहीये, परंतु सांगते माझी या जगात काहीच किंमत नाही, माझ्या रक्तालाही काही किंमत नाही. तेवढ्यात सर्वेश धावतच येतो आणि म्हणतो गुंजा कबीर पटकन चला. तर कबीर म्हणतो काय झालं मामा. तर लगेच सर्वेश म्हणतो गुंजाचा रक्तगट मॅच झालाय, पटकन मृण्मयीला रक्त लावायचं आहे, चला पटकन. मग गुंजाला आतमध्ये झोपवलं जातं आणि गुंजाच्या शरीरातून रक्त मृण्मयीच्या शरीरात जात असतं. तर हे मायाही बघत असते. मग गुंजा नर्सला म्हणते म्हणजे असं रक्त बाहेर काढतात होय, आणि ते थांबवायचं कसं. म्हणजे मला तसं नाही म्हणायचं, तुम्हाला हवं तेवढं घ्या काढून, परंतु थांबवायचं कसं. तर लगेच सर्वेश म्हणतो गुंजा तू गप्प पडून राहा, तू काहीही बोलू नको, ते आपोआप सर्व काही करतील. आणि तसंही गुंजा मगाशी माया तुला खूप काही बोलली, त्याबद्दल सॉरी बरं का. तर गुंजा म्हणते नाही हो, त्यात का एवढं, एक आई आहेत त्या आणि आपल्या मुलीला एवढा त्रास होतोय म्हटल्यावर माणूस काळजी करतच ना, म्हणून त्या बोलून गेल्या, मला काहीच नाही वाटलं. तर लगेच सर्वेश कबीरला म्हणतो कबीर आता मधूची तब्येत बरी आहे ना. तर लगेच कबीर म्हणतो हो, आता BP नॉर्मल झाला आहे, परंतु अजून शुद्धीवर आली नाही. तर लगेच कबीर त्याच्या मामाला म्हणतो मामा मी माझ्या घरच्यांना असं त्रासात नाही बघू शकत रे, मी बाहेर कितीही त्रास सहन करतो. तर लगेच सर्वेश म्हणतो मी तुला ओळखतोय कबीर, मग तुझ्यात आणि मृण्मयीत असं काय झालं, ती तुला काही बोलली का, का तू तिला काही बोललाय. तर कबीरला लगेच मृण्मयीला सांगितलेले सत्य आठवते. तर कबीर हा शांत बसलेला असतो. तर लगेच माया म्हणते अरे कबीर बोल ना, का मूग गिळून बसलाय, काहीतरी बोल, तो काय विचारतोय त्या प्रश्नांची उत्तरे दे. तर कबीर लगेच सांगायला जाणार, तेवढ्यात लगेच नर्स येतात आणि म्हणतात सर प्लीज तुम्ही बाहेर जाल का, इथे आरडाओरडा करू नका, डॉक्टर जर आले ना तर मला खूप बोलतील. तर सर्वेश म्हणतो हो आम्ही बाहेर निघतच होतो, चल माया आपण मृण्मयीकडे जाऊ. आणि लगेच ते सर्वजण बाहेर निघतात. सर्वेश व माया बाहेर गेल्यानंतर गुंजा लगेच कबीरला म्हणते अहो साहेबा तुम्ही कशाला सांगताय. तर लगेच कबीर म्हणतो तू काहीही बोलू नको, तू फक्त गप्प पडून राहा, आणि लगेच बाहेर निघून जातो. त्यानंतर कबीर मधूकडे येतो आणि त्या रूममध्ये आल्यानंतर मधूकडे बघत असतो. तर लगेच एक स्टूल घेतो आणि मधूजवळ येऊन बसतो आणि म्हणतो आई मी तुला खूप त्रास दिलाय ना, तर मी असं तुला त्रासात नाही बघू शकत ग. लहानपणापासून मी तुला कधीच त्रास दिला नाही, शाळेत कधी भांडण केलं नाही, कॉलेजमध्येही कधी कोणत्या मुलीला त्रास दिला नाही, परंतु आज बघ ना तू, मी झालो तेव्हा किती खुश झाली असेल, आणि बघ मी कसे प्राण फेडतोय तुझे. आज तुझ्या याच मुलामुळे तुला खूप त्रास होतोय, परंतु काय करू ग मी आई, मला सत्य सांगायचंय तुला, मला खरं बोलायचंय तुझ्याबरोबर. तिथे डोंगरवाडीला गुंजाचं आणि माझं जबरदस्तीने लग्न लावलं गेलंय ग, हे सत्य मी खूप दिवसापासून मनात ठेवलंय. तू शुद्धीवर आली ना, मी हे सत्य तुला सांगून टाकणार आहे, आता बास, मला खरं बोलायचं आहे तुझ्याबरोबर, असे म्हणत असतो आणि मधूचा हात हातात घेऊन खूप रडत असतो. आणि हेच सत्य मी मृण्मयीला सांगण्याचा प्रयत्न केला आणि बघ ना काय होऊन बसलंय, आज तिची अशी अवस्था आहे आणि तुझी अशी अवस्था झाली, हे सर्व माझ्यामुळेच होतंय, काय करू ग मी आई, मी पूर्णपणे अडकलोय ग आई यात, मला
खूप घुसमटल्यासारखं होतंय, मला यातून बाहेर पडायचंय, तू लवकर बरी हो. आणि मधूच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि लगेच तिथून बाहेर निघून जातो. तर इकडे नर्स गुंजाला म्हणतात, आता तू बाहेर जा, खाऊन घे, नाहीतर तुझ्या डोळ्यावर अंधाऱ्या येईल. तर गुंजा म्हणते, नाही मला काही बी होत नाही. तर लगेच नर्स म्हणतात, तू कोण ग त्यांची, ती मृण्मयी कोण आहे तुझी? तर गुंजा म्हणते, कोणी नाही. मग ती मधुश्रीताई तुझी सासू आहे का? तर गुंजा म्हणते, सासूबाई नाही नाही. तर लगेच नर्स म्हणतात, अगं मग तुझं कोणीच नाही, मग किती धावपळ करते तू त्यांच्यासाठी? त्यावर गुंजा म्हणते, आता कशा आहेत आई? तर लगेच नर्स म्हणते, हो आता बरे आहेत, BP लो झाला होता परंतु आता नॉर्मल झाला आहे. आणि आज रात्री तू इथेच थांब, तू रक्त दिलेस ना, उगाच काही प्रॉब्लेम नको, कुठेही जात बसू नको. तर गुंजा म्हणते, ठीक आहे. तर गुंजा लगेच मनाशीच म्हणते, आई मी कोण आहे तुमची, माझ्यामुळेच तुम्हाला ही दवाखान्याची पायरी चढावं लागली, मी कोणी बी नाही तुमची. परंतु मी आता साहेबाला सोडून कुठेही जाणार नाही. साहेबा ठिणगीचा वणवा होण्याआधीच मला तुम्हाला थांबवावं लागेल. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये गुंजा देवासमोर हात जोडून उभी असते आणि देवाला म्हणत असते, देवा आता तूच काहीतरी कर आणि मृण्मयीताईला बरं कर. माझं साहेबावर प्रेम आहे ना, त्याची तुला शपथ आहे. तर तेवढ्यात कबीर गुंजासाठी खायला घेऊन येतो. तर गुंजा म्हणते, तुम्ही खाल्लंय का? तर कबीर म्हणतो, तू खाऊन घे, तू रक्त दिलंयस ना म्हणून म्हणतोय, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, नाहीतर उगाच गैरसमज करून घेशील की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून मी तुझी एवढी काळजी घेतोय. तर लगेच गुंजाही कबीरकडे बघतच असते, मात्र कबीर तिच्याकडे खूप रागाने बघत असतो. तर मित्रांनो, अशाच